आज आपण आतपर्यंत एकसारखी जाळी पडलेला ढोकळा पाहूयात. ढोकळामध्ये कच्चा राहणार नाही, योग्य प्रमाणात घरच्या साहित्यात 20 मिनिटात तयार होणारा. बऱ्याच वेळा ढोकळा वरून ओला राहतो, पॅच येतात किंवा जाळी नीट पडत नाही. सर्व शंकांचे निरसन आपण या व्हिडिओमध्ये करूया. काचेचा बाउल घेतलेला आहे, याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया एक एक. आता हा आपला रेग्युलर नाश्त्यासाठी चमचा वापरतो तो घेतलेला आहे, घरातील चमचा. या चमच्याने मोजून 6 चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे. त्याच चमच्याने आपण 6 चमचे पाणी घेऊया. त्याच चमच्याने आपण 6 चमचे साखर घ्यायचे. त्याच चमच्याने पाऊण चमचा मीठ घेतलेलं आहे. पाव चमचा हिंग घेतलेला आहे. हिंग घेतल्यामुळे ढोकळा एकदम हलका होतो, पचतो लवकर. 1 ते 2 चिमूट हळद घेतलेली आहे. हळद जास्त वापरायची नाही. सोडा घातल्यानंतर हळदीचा रंग लालसर होतो आणि ढोकळ्यावर पॅचेस येतात. 1 सपाट चमचा लिंबू सत्व घेतलेलं आहे. तर हे साखरेप्रमाणे दिसायला हे आपण 1 सपाट चमचा घालायचं आहे. चवीला हे आंबट असतं, लिंबू सत्व पण याला म्हणतात. आता सायट्रिक ॲसिड जे घातलेलं आहे ते आंबटपणासाठी घातलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडासा आंबटपणा असतो आणि सोड्याची आंबटपणाबरोबर रिॲक्शन होऊन ढोकळा एकदम फुलून येतो. यासाठी आपण सायट्रिक ॲसिड वापरायचं आहे. आता हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. साखर, तेल, पाणी घातलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. अगदी फेस येईपर्यंत व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. साखर पण विरघळली गेली पाहिजे. सर्व साहित्य 2 ते 3 मिनिट व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे. रंग बदललेला आहे आणि फेस आलेला आहे मिश्रणाला. सर्व अशा पद्धतीने व्यवस्थित फेटून घ्यायचं. साखर पूर्णपणे विरघळली गेली पाहिजे. आता हे बेसन घेतलेलं आहे, 1 कप बेसन घेतलेलं आहे. वजनी हे 120 ग्रॅम बेसन आहे आणि खूप असं वरतीपर्यंत भरून घ्यायचं नाही, खूप दाबून पण भरून घ्यायचं नाही. हलक्या हाताने भरून घेतलेलं आहे. तर आपण हे मिश्रणामध्ये थोडं थोडं मिक्स करून घेऊया. बेसनच्या गुठळ्या मोडत मोडत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपण सायट्रिक ॲसिड घातलेलं आहे ते चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं, ताजं घ्यायचं. बेसन पण चांगल्या क्वालिटीचं आणि ताजं घ्यायचं. हे घरातीलच बेसन वापरलेलं आहे मी, ताजं दळून आणलेलं ते वापरायचं. खूप जुनं वापरायचं नाही किंवा विकतचं बेसन वापरलं तरी पण चालेल. एकदम बेसन घातलं की गुठळ्या व्यवस्थित मोडत नाहीत. थोडं थोडं घालायचं आणि गुठळ्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या. सर्व बेसन मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. अर्धा कप पाणी घातलेलं आहे. मगाशी जो कप घेतला होता त्या कपनेच अर्धा कप पाणी घालायचं आहे. आता पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गुठळ्या अजिबात नाही ठेवायच्या. आता बेसन अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, अजिबात गुठळी राहिलेलं नाही. पीठ एकदम फ्लोई कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचं आहे. एखाद दुसरा चमचा पाणी लागलं तर वाढवून घ्या, कारण आपण कपाचं मेजरमेंट घेतलेलं आहे. एखाद दुसरा चमचा कमी जास्त पीठ होऊ शकतं. यासाठी पाणी पण थोडंसं एखाद दुसरा चमचा कमी जास्त लागू शकतं. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं की असं चमच्याने उचलून बघायचं. आता हे बेसन असं एकदम फ्लो होत आहे. खूप जास्त घट्ट नाही, खूप जास्त पातळ नाही. आता ह्याच्यामध्ये बेसन घातलेलं आहे. बेसनाचे कण अगदी व्यवस्थित भिजले पाहिजे. पाणी जर कमी झालं तर बेसनाचा ढोकळा आहे हा कोरडा पडतो. खूप जास्त कोरडा पडायला नको, यासाठी आपण हे 10 मिनिटं भिजवून घेऊया. 10 मिनिटांसाठी भिजवून ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे पीठ व्यवस्थित फ्लफी होतं. आपण हे 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. 10 मिनिटांनंतर आपण पीठ बघूया. पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे आणि असे पिठाला बबल आलेले आहेत. पिठामध्ये, बेसनामध्ये आपले काही कण असतात ते व्यवस्थित भिजले गेले पाहिजेत, म्हणजे ढोकळा एकदम छान होतो. यासाठी आपण 10 मिनिट पीठ हे व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे. आता आपण 1 ते 2 मिनिट पीठ असं वरच्या दिशेला फेटून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होईल की या पिठामध्ये हवा भरती. वरती असं उडवून घ्यायचं पीठ, म्हणजे एकदम फ्लफी होतं, हलकं होतं पीठ. 1-2 मिनिट आपण या पद्धतीने फेटून घेऊया. वरच्या दिशेला एका दिशेला पीठ फेटत राहायचं आहे. 2 मिनिटासाठी पीठ छान व्यवस्थित फेटून घेतलेले. आता आपण हे बाजूला ठेवूया. याच्यामध्ये सोडा घालण्याच्या अगोदर आपण पाणी उकळून घेऊया. एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक प्लेट टाकलेली आहे. तर त्याच्यावर आपण पाणी ओतून घेऊया. या पद्धतीने पाणी ओतून घेतलं आणि याच्यामध्ये आपण हा स्टीलचा डबा आहे याच्यामध्ये करणार आहे. तर हा याच्यामध्ये घालून बघायचं की पाणी कितपत आलेलं आहे. पाणी उकळल्यानंतर या डब्यामध्ये पाणी जायला नको, अशा पद्धतीने हे पाणी घालून घ्यायचं आहे. आणि खूप जास्त पाणी उकळलं डब्यामध्ये गेलं तर आपलं पीठ आहे ते पातळ होईल. पाणी व्यवस्थित ठेवायचं आहे. पाणी उकळून आतमध्ये जायला नको. पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हा डबा आहे, याला तेल 1-2-3 थेंब टाकलं आणि याला छान पुसून घेतलं, म्हणजे ढोकळा छान निघून येतो. तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित पुसून घ्यायचं. आता हा स्टीलचा डबा वापरलेला आहे. तुम्ही एखादी प्लेट वापरली तरी पण चालेल, फक्त त्याला असे काट पाहिजे आणि हा डबा असा पसरट पाहिजे. तुम्ही असं डब्याचं टोपणही वापरू शकता, म्हणजे ह्याला असे काट आहेत. आपण ताट घेतलं तर ताटाला असे व्यवस्थित काट नसतात, यासाठी तुम्ही डब्याचं टोपण वापरलं तरी पण चालेल, म्हणजे ह्याला चांगले काट येतात. आणि पसरट वापरायचं. पसरट यासाठी वापरायचं की पीठ आपण घातल्यानंतर असं पसरून जातं आणि पातेलं वगैरे वापरलं तर पिठाचा एक गठ्ठा होतो आणि खाली पीठ व्यवस्थित फुलत नाही, कारण हे
वरचा पिठाचं वजन आहे ते खालच्या पिठावर येतं आणि पीठ खालचं तसंच राहतं, वरती फक्त ढोकळा फुलतो. यासाठी पसरट भांडं वापरायचं आहे आपण. आता हे व्यवस्थित तेल मी पुसून घेतलेलं आहे. पाणी उकळलेलं आहे आणि पाण्याला छान उकळी आणायची, म्हणजे आपण ह्याच्यामध्ये ढोकळ्याचा डबा ठेवल्यानंतर एकदम वाफ लागली पाहिजे. खूप जास्त वाफ जर लागली नाही, कमी पाणी तापलेलं असेल तर ढोकळा खाली बसतो. व्यवस्थित वाफ असेल तर लगेचच ढोकळा फुलून येतो. 5 मिनिट आपल्याला मोठ्या गॅसवर ठेवायचं, म्हणजे वाफ अगदी व्यवस्थित लागते. पाऊण चमचा सोडा घेतलेला आहे. सोडा पाऊण चमचा घ्यायचं. सोड्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित पाहिजे. सोडा ताजा चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा. खूप जास्त वेळचा सोडा वापरला तर व्यवस्थित ढोकळा फुलत नाही. तर हा घालून घेऊ याच्यावर आणि 1 चमचाभर पाणी टाकून घेऊया. सोडा टाकल्यानंतर काम पटपट करून घ्यायचं आहे. हाताने फेटून घेते मी. हाताने काम पटपट होतं आपलं, चमच्याने खूप वेळ लागतो. पाची बोटं आपली काम करतात आणि पीठ एकदम व्यवस्थित फुलून येतं. तर हातानेच फेटून घ्या तुम्ही, म्हणजे छान व्यवस्थित फेटला जाईल. आणि असं वरच्या दिशेला हे फेटून घ्यायचं आहे. हे काम पटपट करायचं आहे. तळातून व्यवस्थित हलवून ढोकळा व्यवस्थित फेटून घ्यायचा आहे. तर सोडा टाकल्यानंतर लगेचच ढोकळा छान फुललेला आहे. पीठ आपलं दुपटीपेक्षा जास्त फुललेलं आहे एकदम. एक अर्धा मिनिट आपण हे फिरवून घेऊया. ॲक्टिवेशन जायला नको, लगेचच काम पटपट करून घ्यायचं आहे आपल्याला. सोड्याचं ॲक्टिवेशन लगेच जातं, यासाठी पटपट फिरवून घेऊया. जोपर्यंत सोड्याचं ॲक्टिवेशन आहे तोपर्यंतच ढोकळ्याला पटकन वाफ लागली पाहिजे. डबा छान भरलेला आहे, पीठ अगदी व्यवस्थित फुललेलं आहे. पाणी उकळलेलं आहे, त्याच्यामध्ये हा आपला डबा ठेवून देऊया. तर याच्यावर मी तवा झाकलेला आहे. जाडसं असं कोणतंही झाकून घ्यायचं ताट वगैरे, पण जाड पाहिजे, याच्यातून वाफ जास्त बाहेर जायला नको. आपल्याला 20 मिनिटांसाठी ढोकळा वाफवून घ्यायचा. गॅस पहिल्यांदा 5 मिनिट मोठा ठेवायचा. 5 मिनिटानंतर 15 मिनिटांसाठी गॅस मध्यम करायचा. 20 मिनिट झालेले आहेत, मी झाकण काढून बघते. 15 मिनिटानंतर एकदा मी ढोकळा चेक केला होता. आता पुन्हा एकदा चेक करून बघूया. तर ह्याला काही चिकटलेलं नाही, ढोकळा अगदी व्यवस्थित निघालेला आहे. जर पीठ ह्याला चिकटून राहिलं तर समजायचं की ढोकळामध्ये कच्चा राहिलेला आहे आणि छान फुगलेला आहे. तर गॅस बंद करून घेऊया आणि खूप जास्त वेळ पातेल्यामध्ये हे ठेवायचं नाही, लगेच काढून घ्यायचं. आपण झाकण ठेवून पुन्हा जर वाफवायला ठेवलं, ह्याची वाफेचं पाणी ह्याच्यावर पडताना ढोकळा असा ओला होऊन जातो. यासाठी आपण खूप आता ठेवायचं नाही, लगेचच काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं. प्लेट किंवा स्टँड ठेवलं तर खूप जास्त उंचीचं नाही ठेवायचं. खूप जास्त उंची झाली तर ढोकळ्याला उष्णता व्यवस्थित मिळत नाही आणि ढोकळा खाली बसतो. 15 मिनिट झाल्यानंतरच आपण झाकण उघडून एकदा ढोकळा चेक करायचा. मध्ये मध्ये जास्त उघडायचा नाही. ढोकळा उघडला तर उष्णता निघून जाते आणि ढोकळा खाली बसतो. ढोकळा अर्धा तासासाठी व्यवस्थित थंड करून घेतलेला आहे. रंग अगदी सुरेख आलेला आहे, पिवळा धमक रंग आलेला आहे. आपण हळद अगदी थोडी घातली होती आणि ह्याचे ढोकळ्याचे पॅचेस नाही आलेले. जर सोडा जास्त झाला तर ढोकळ्याचे असे लाल लाल रंगाचे पॅचेस येतात. तर हे काठ पण आपोआप सुटलेले आहेत. जसा ढोकळा थंड होईल तसतसे हे काठ आपोआप सुटत जातात. आता आपण थोडासा कडेने क्लीन करून घेऊया. या पद्धतीने थोडेसे काठ सोडवून घ्यायचे. भांडं एकदम स्वच्छ निघालेलं आहे आणि ढोकळ्याची जाळी तुम्ही पाहू शकता. एकदम जाळीदार आपला ढोकळा तयार झालेला आहे. 2 चमचे तेल तापलेलं आहे. मोहरी टाकून घेऊ. मोहरी 1 चमचावर टाकायची. मोहरीची तडतडली की चव चांगली येते. जिरे अर्धा चमचा, तीळ अर्धा चमचा, हिंग चिमूटभर, कढीपत्त्याची पाने, किसलेलं आलं, 2 मिरचींचे तुकडे. मिरची छान परतून घेऊया. सर्व फोडणी व्यवस्थित बसायला पाहिजे, म्हणजे सुगंध फोडणीचा छान येतो. मिरची छान भाजली गेलेली आहे. आता याच्यामध्ये अर्धा कप आपण पाणी टाकून घेऊया. पाव चमचा मीठ, पाव चमचा साखर. पाण्याला उकळी येऊ देऊया. आपण ढोकळ्यावर पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे ढोकळा खाताना एकदम सॉफ्ट लागतो. आता ढोकळ्याला वजन जास्त भरत नाही, पण विकतवाले हे पाणी वापरतात, त्यामुळे ढोकळ्यामध्ये वजन भरतं जास्त. पाण्याचं वजन येतं आणि ढोकळा वजनाला जास्त भरतो. आपण घरगुती साहित्यात घरगुती मेजरमेंट चमचा वापरून ढोकळा बनवलेला आहे, त्यामुळे आपल्याला एकदम स्वस्तात पडतो. साहित्य पण खूप जास्त लागत नाही. 1 कप बेसनामध्ये खूप सारा ढोकळा बनलेला आहे. थोडं थोडं पाणी आहे, हे आपण ह्याच्यावर ढोकळ्यावर पसरून घेऊया. पाणी एकदम आतपर्यंत मुरलं, मिरचीची चव आतमध्ये जाते आणि ढोकळा एकदम सपक लागत नाही खाण्यासाठी. यासाठी आपण फोडणी घालून घेऊया.
आपला स्पॉन्ज ढोकळा तयार झालेला आहे. एकदम स्पॉन्ज झालेला आहे, हलका फुलका. ढोकळा पूर्णपणे थंड करून मगच कट करायचा, म्हणजे ढोकळ्याचे तुकडे पडत नाहीत.